उपवास असो किंवा या पावसाळ्यातल्या थंडीत साबुदाणा वडा खायला सगळ्यांनाच आवडतं, पण तो बनवताना सगळ्यात जास्त भीती असते ती म्हणजे तेलात फुटणार तर नाही ना, खुसखुशीत तर होईल ना, जास्त तेलकट तर होणार नाही ना. आता साबुदाणा वडा बनवताना भीती वाटायची किंवा टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण आज आपण बनवणार आहे अगदी परफेक्ट साबुदाणा वडा, रात्रभर साबुदाणा न भिजवता. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनेल साहित्याचं हे प्रमाण वापरून. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊयात. तर इथे मी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. आतपर्यंत चांगले भाजले गेले ना, साबुदाणा वडा चवीला सुद्धा चांगला लागतो. हलकेसे डाग पडलेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. थंड करून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. थोडंसं रवाळच हे वाटून घ्यायचं, जास्त फाईन पावडर करायची नाही. मागे सांगितल्याप्रमाणे साहित्याचं अगदी योग्य प्रमाण घेणार आहे. आता इथे मी 1 कप साबुदाणा 3 तास भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं आणि फक्त 3 तास हे मी भिजवून घेतलेलं आहे. रात्रभर साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही. 3 तास भिजवून घेतला तरी सुद्धा छान मऊ होतो. आता कमी वेळ भिजवून घेतल्यामुळे 2 महत्त्वाच्या गोष्टी होतात. एक तर साबुदाणा जास्त मऊ होत नाही, त्यामुळे तळल्यानंतर सुद्धा मस्त टपोरे टपोरे त्याचे दाणे वड्यावरती दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जास्त ओलावा नसतो, त्यामुळे साबुदाणा वडा तेलामध्ये फुटायची शक्यता खूप कमी होते. तर हे पहा, या कपने 1 कप साबुदाणा मी भिजत ठेवलेला होता. 3 तास हा भिजल्यानंतर बरोबर 1.5 कप हा साबुदाणा फुललेला आहे. सगळं साहित्य मी मोजून दाखवत आहे, म्हणजे अचूक पद्धतीने साबुदाणा वडा तयार होईल. 1.5 कप भिजलेला साबुदाणा एका भांड्यामध्ये घेतलेला आहे. आता यासाठी लागणारा दुसरा घटक म्हणजे शिजवून घेतलेला बटाटा. बटाटा शिजवून घेताना कुकरला जर लावणार असाल तर फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढायचं, म्हणजे हे पहा, बटाटा आतपर्यंत व्यवस्थित शिजला जातो, पण जास्त ओलसर राहत नाही. वडा तेलामध्ये फुटायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये असणारं थोडंसं पाणी किंवा थोडासा ओलसरपणा. या साहित्यामध्येच प्रमाणापेक्षा जर जास्त ओलावाच नसेल तर साबुदाणा वडा तेलामध्ये फुटणारच नाही. एक मोठा बटाटा शिजवून घेतलेला होता, त्यातला फक्त अर्धा भाग घेतलेला आहे. तर हे पहा, ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने बरोबर 1 कप मॅश करून हा बटाटा घेतला. आता त्याच कपने बरोबर अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घेतलं. शेंगदाण्याचं कूट यापेक्षा शक्यतो जास्त वापरायचं नाही. कुटाचं प्रमाण जर जास्त झालं तर तेलामध्ये वडा तळल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा दिसणारच नाही, त्यामुळे साहित्याचं हे प्रमाण शक्यतो ठेवायचं. यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली. 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. हे साठवणीचं लाल तिखट नाही. चवीपुरतं मीठ घेतलं, 1 चमचाभर मीठ टाकू शकता. 1 छोटा चमचा यामध्ये साखर सुद्धा ऍड केलेली आहे. थोडी तरी साखर यामध्ये वापरायची, त्यामुळे वड्याला चव खूप छान येते. यामध्ये कोथिंबीर, जिरे, लाल मिरची पावडर वापरलेली आहे. उपवासाला हे तुमच्याकडे चालत नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. ऐनवेळी हे वडे बनवणार असाल तर त्या गोष्टी नक्की वापरा. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला कसं मळून घ्यायचंय. तर या पद्धतीने थोडासा दाब देत हे आपल्याला मळून घ्यायचंय. यामुळे एकतर काय होईल, सगळ्या गोष्टी चांगल्या एकजीव होतील. दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा यातला साबुदाणा मॅश होईल आणि त्यामुळे वड्याचा जो वरचा लेअर असतो ना, त्याला कोटिंग चांगलं येईल, कारण साबुदाणा चिकट असतो. कोटिंग चांगलं आल्यामुळे वडा 100% खुसखुशीत बनेल. तर हे पहा, असं हे घट्टसर दिसायला हवं. 5 मिनिट हे मी फक्त मळून घेतलेलं आहे. आता तेलाचा हात घ्यायचा आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे वडे बनवून घ्यायचे. आज मी थोडेसे वेगळ्या आकाराचे हे वडे बनवणार आहे. गोल वडे न बनवता याचे रोल्स बनवून घेणार आहे. तर हे पहा, पेड्या एवढा याचा गोळा घेतला आणि तळ हातावरती या पद्धतीने फिरवून घ्यायचा. या पद्धतीने असे लांब याचे रोल्स करून घ्यायचे, म्हणजे खायला सुद्धा खूप सोपं जातं. हवं तर तुम्ही आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने गोल वडे करून घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचा याला आकार द्या, तेलामध्ये अजिबात हे फुटणार नाही. या पद्धतीने छोटे किंवा मोठ्या आकारामध्ये सुद्धा हे वडे करून घेऊ शकता. तर थोडा थोडा तेलाचा हात घेऊन सगळे रोल्स मी बनवून घेतलेले आहेत. हां, आता हे रोल बनवून घेताना सुद्धा जास्त हे मिश्रण दाबून दाबून हे रोल बनवायचे नाहीत. थोडेसे हलक्या हातानेच याचे रोल करून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये थोडीशी पोकळी तयार होते आणि आतून सुद्धा हा वडा मस्त पोकळ बनतो. आतपर्यंत साबुदाणा व्यवस्थित शिजला जातो. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल कडकडीत गरम असायला हवं, म्हणजे तेलामध्ये एक वडा टाकला ना, लगेचच या पद्धतीने बुडबुडे यायला हवेत. आता मी याचे रोल्स बनवून घेतलेले आहेत. पॅन सुद्धा माझा पसरट आहे, त्यामुळे एका वेळी हे 7 ते 8 रोल्स मी तळून घेणार आहे. वडा फुटायची जास्तच भीती वाटत असेल तर मंद आचेवर शक्यतो हे वडे तळायचे नाहीत. मीडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचेत. दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच पलटायचं नाही.
वडा थोडासा असा तेलाच्या वरती तरंगायला हवा, त्यानंतरच शक्यतो पलटून घ्यायचं. तर हे पहा, मीडियम फ्लेमवरती हलकासा रंग बदलेपर्यंत सतत हलवत हे वडे तळून घेतलेले आहेत. एकही वडा फुटलेला नाही किंवा एकाच ठिकाणी कुठे फुगलेला नाही. सगळे वडे मस्त एकसारखे फुललेले आहेत, फुगलेले आहेत. दुसरी बॅच तळायच्या अगोदर सुद्धा तेल चांगलं गरम करून घ्यायचं. हे जर प्रमाण घेतलं, 1.5 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा, 1 वाटी मॅश करून घेतलेला शिजलेला बटाटा, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, हे प्रमाण आणि टायमिंग जर योग्य असेल तर 100% साबुदाणा वडा तेलामध्ये फुटणार नाही. तरीही पहिल्यांदाच बनवत असाल, जास्तच भीती वाटत असेल तर शक्यतो कढईच्या थोडंसं लांब उभा राहून झारेच्या साह्याने हे व्यवस्थित तळून घ्यायचं. तर या पद्धतीने सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत. सगळ्या वड्यांना एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त फुललेले सुद्धा आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे फक्त 3 तास साबुदाणा भिजवून घेतलेला होता, तो सुद्धा कमी पाण्यामध्ये. त्यामुळे हे पहा, साबुदाण्याचे हे टपोरे टपोरे दाणे वड्यावरती दिसत आहेत. दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आणि साबुदाणा आतपर्यंत तळल्यामुळे ना वरचा लेअर खूप कुरकुरीत बनतो. तर हे पहा, एकही वडा तेलामध्ये फुटलेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याने तेल सुद्धा जास्त पिलेलं नाही, अजिबात तेलकट बनलेले नाहीत. याचे मी रोल्स बनवलेले आहेत. तुम्ही बिनधास्त याचे गोल वडे सुद्धा बनवू शकता. उपवासासाठी बनवणार असाल तर शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा इतर वेळी कोणत्याही चटणीसोबत हे वडे अतिशय छान लागतात. तर बाहेरून अतिशय खुसखुशीत आणि आतून मस्त मऊ असे हे वडे नक्की बनवून पहा. खूप वेळा हे वडे मी बनवून पाहिलेले आहेत, पण ही पद्धत आणि हे साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. मी सुद्धा हे प्रमाण नोट डाऊन करून ठेवलेलं आहे, म्हणजे इथून पुढे प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवता येईल. आणि हे पहा, किती खुसखुशीत हे वडे बनलेले आहेत. आतपर्यंत साबुदाणा व्यवस्थित तळला गेलेला आहे, त्यामुळे हे वडे पचायला सुद्धा हलके बनलेले आहेत. तर उपवासा दिवशी किंवा या पावसाळ्यामध्ये एकदा तरी या पद्धतीने हे वडे नक्की करून पहा. घरातल्या सगळ्यांना 100% आवडतील.